नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अमेरिका, इस्रायल आणि इराण हे युद्ध थांबेल अशी चिन्ह आता दिसत नाही आहेत. 4 दिवस झालेत आणि तुफान बंबार्डिंग चालू आहे. इराणसुद्धा कुठेही तसूभर मागे हटायला तयार नाही आहेत, जेव्हा की त्यांचे सर्वोच्च नेते खामेनी हे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले असताना सुद्धा आता इराण या नोटवर आलेलं आहे की आता जे काही व्हायचं आहे ते होऊ देत, पण आम्ही सुद्धा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याला कारण ठरलंय ते म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे इराणनी बंद केलंय आणि अख्ख्या जगाची डोकेदुखी वाढलेली आहे. नेमकं हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ काय आहे, इराणनी ते बंद केलंय म्हणजे नेमकं काय केलंय, या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरनं कशाची ये जा होत होती आणि आता त्यामुळे त्याचे जगावर कोणते परिणाम होणार आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याही कमेंट या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. एक लक्षात घ्या, हे युद्ध जे आहे हे आता थांबण्याची चिन्ह कमी आहेत. याचं कारण असं आहे, आता युरोपीय देशसुद्धा या युद्धामध्ये आपण उतरू अशी भाषा करायला लागलेत. ते सुद्धा अर्थात अमेरिकेच्या बाजूनी आपण बघतोय. रशिया आणि चीन यांनी जरी आत्तापर्यंत आपली भूमिका अगदी स्पष्ट केलेली नसली तरी त्यांचा पाठिंबा हा इराणला आहे. भारतानं अजून कोणतीही स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली नाही. विरोधक हे मोदींवर दबाव आणतायत की तुम्ही जे काही आहे ती आपल्या भारताची भूमिका स्पष्ट करा, पण भारत अजूनही तटस्थ भूमिकेत आहे आणि ही तटस्थ भूमिकाच भारताला कदाचित ती फायदेशीर ठरू शकणार आहे. पण बघूयात, पुढे जाऊन भारताला शेवटी भूमिका घ्यावीच लागणार आहे. पण तरीही हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये असं मी का म्हणतोय आणि त्याला निमित्त ठरलंय ते म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे काय, एक साधं तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये सांगतो की आखाती देश जे आहेत या आखाती देशांकडनं आपल्याकडचे जे देश आहेत या देशांना जो काही सगळा कच्च्या तेलाचा किंवा वायूचा जो काही पुरवठा होत होता हा या समुद्रमार्गे होत होता. या समुद्र मार्गामध्ये एक अशी जागा निर्माण होते की जी चिंचोळी भाग तयार होतो. म्हणजे तुम्हाला जर का कधी तुम्ही गावाकडे बघितलं असेल तर एखादी नदी असते, त्या नदीमध्ये एखादा डोंगर असा मध्ये आलेला असतो आणि त्या नदीला असं एक वळण तयार झालेलं असतं, तो एक चिंचोळा भाग तयार होतो. याला म्हणतात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. अर्थात हा समुद्रातला आहे, तो काही कुठली नदीचा किंवा नाल्याचा तो भाग नाही, तो समुद्रातला एक भाग आहे ज्या मार्गे तेल वाहतूक जगातली जी काही आहे ती या मार्गे होत असते. आता हा जो निमुळता भाग जिथे येतो त्याच्या अगदी जवळ हा इराण आहे. इराण आहे तसं आखाती देश हे त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर सगळ्या आपण म्हणतोय आखाती देशातले जे काही कंट्रीज आहेत त्या या भागामध्ये येतात. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठं प्राबल्य येतं ते म्हणजे इराणचं. म्हणजे इराणनी नुसते डोळे जरी वटारले तरी ते हॉर्मुझवर काय आपल्याला पाहिजे ती कारवाई किंवा त्यांचं लक्ष ते ठेवू शकतात. इतका इराण या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पासून जवळ आहे. आता झालंय असं की अमेरिका आणि इस्रायलनं जेव्हा हे युद्ध इराण बरोबर केलं त्याला कारण सुद्धा आपल्याला माहिती आहेत. ते म्हणजे इराणमध्ये जो काही अणु कार्यक्रम सगळा जो आहे तो हाणून पाडण्यासाठी म्हणून अमेरिका आणि इस्रायलनं हा हल्ला चढवलेला आहे. खरं तर अमेरिका आणि इस्रायलला वाटलं नव्हतं, त्यांना असं वाटलं की खामेनी गेल्यानंतर इराण गपगार पडेल किंवा इराण हा आता या सगळ्या युद्धातनं मागे हटेल अशी त्यांना, म्हणजे आपण म्हणतो ना टेकन फॉर ग्रँटेड, किंवा त्यांच्या सामर्थ्याचा अंदाज हा अमेरिकेला आणि इस्रायलला सुद्धा आलेला नाही आहे. आणि त्यामुळे खामेनींच्या मृत्यूनंतर तर इराण पेटून उठलेला आहे आणि आता त्यांनी, तुम्हाला आपण बघितलं गेल्या 2 दिवसापासून जे जवळचे सगळे आखाती देश आहेत, मग त्याच्यामध्ये दुबई आहे, सौदी अरेबिया आहे, कुवेत आहे, कतार आहे, बहरीन आहे, यावर सुद्धा हल्ले चढवलेले आहेत. आता याच्यामध्ये 2 मुस्लिम धर्मांचा एक त्याच्यामध्ये भाग येतो, म्हणजे एक सुन्नी
आणि एक शिया पंथ जो आहे, असे 2 भाग त्याच्यामध्ये पडतात. त्यामुळे तो देखील एक त्यांच्यातला वादाचा मुद्दा आहे. पण तरीही एक प्रश्न लोकांना पडलेला आहे की आपल्याच मुस्लिम राष्ट्रांवर इराणने का हल्ले केलेत. अर्थात त्याची कारणं सुद्धा खूप वेगळी आहेत, ते कधीतरी आपण व्हिडिओमधनं नक्की मांडूयात. पण आता हा जो होर्मुझ आहे हा बंद करत आहोत अशी अधिकृत घोषणा जरी इराणने केलेली नसली तरी या होर्मुझच्या भागातनं आता कोणतंही जहाज जाऊ शकणार नाही याचे अलर्ट्स तिकडे देण्यात आलेले आहेत. जे जहाज या मार्गे जाईल त्याला आमचं नौदल किंवा आमची पाणबुडी ही अग्नीच्या भक्ष्यस्थळी पाडेल किंवा हे जहाज आम्ही उडवून देऊ अशा पद्धतीच्या धमक्या या इराणकडनं देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता या होर्मुझ कालव्यातनं जी काही सगळी वाहतूक आहे ही पूर्णतः ठप्प झालेली आहे. कुठलाही देशाचं जहाज वाहतूक या भागातनं आता जाण्याचं धाडस करू शकत नाही. पण आता याचा एवढा मोठा परिणाम या सगळ्या जगावर होताना आपल्याला दिसतोय. विशेषतः आपण जर भारताच्या बाजूनी विचार केला तर भारत मुळामधनं आज आखाती देशाकडनं जे कच्चं तेल घेत आहे ते जवळपास 50 ते 55% कच्च्या तेलाची आयात ही भारतामध्ये या इराण किंवा या आखाती देशांमधनं होते आणि ती या होर्मुझकडनं येते. आपली निर्यात सुद्धा या होर्मुझ मार्गेच होत असते आखाती देशांना. आणि जेव्हा हा होर्मुझ जेव्हा आता बंद करण्यात आलेला आहे तेव्हा आयातही थांबली आहे, निर्यातही थांबली आहे. म्हणजे प्रचंड मोठं नुकसान हे भारताचं आर्थिकदृष्ट्या होताना आगामी काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता तेलाचा पुरवठाच जर बंद झाला तर काय परिणाम होणार आहेत. म्हणून जे मी मगाशी म्हटलं की एक होर्मुझ एक तो काय कालवा जो आहे समुद्रामध्ये तयार झालेला एक चिंचोळी वाट ही काय करू शकते. 35 किलोमीटरची ही वाट आहे. पण या 35 किलोमीटरच्या होर्मुझ या कालव्यानी अक्षरशः जगाच्या नाकात दम आणलेला आहे. कारण त्यांची अर्थव्यवस्था ही मोडकळीस येऊ शकते, अगदी युरोपपासूनची सगळी. आता याच्यामध्ये भारत देशामध्ये असं आत्ता म्हटलं जात आहे की अजून 1-1.5 महिना आपल्याकडे पुरेल एवढा तेलसाठा आहे. परंतु असं जरी आपण विचार केला अजून काही 15 दिवस जर हे युद्ध अशा पद्धतीने चाललं, हा जर का कालवा अशा पद्धतीने बंद ठेवण्यात आला तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल, डिझेल, सोनं याचे भाव गगनाला भिडतील. या सगळ्याचा परिणाम हा किराणा मालावर होणारे म्हणजे पर्यायाने फूड्सवर होणारे. त्यामुळे आपल्या जीवनावश्यक खाद्यपदार्थ जे आहेत किंवा भाजीपाला जो आहे, किराणा जो आहे याच्या किमती सुद्धा वाढण्यावर या सगळ्याचा परिणाम होणार आहे. शेअर बाजारावर याचा परिणाम होणार आहे. हे सगळं एकीकडे आहे. आता तुम्ही विचार कराल मग आता जर का इराणनी या होर्मुझमधनं ट्रॅव्हल करायला बंदी केलेली आहे तर अमेरिका किंवा इस्रायल यांच्या सुरक्षिततेमध्ये ही जहाजं येऊ शकत नाहीत का. तर अजिबात शक्य नाही. असा प्रयत्न जरी केला तरी इराणकडे अशा पद्धतीच्या पाणबुड्या आहेत, युद्धनौका आहेत किंवा इराणचे जे काही सगळे बॉम्बर आहेत हे त्या दृष्टीनं टार्गेटेड आहेत. त्यामुळे असा जरी प्रयत्न केला तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान होऊ शकतं. ही देखील स्थिती आहे. त्यामुळे एका स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बंद होण्यानी आज जगाच्या नाकामध्ये दम आणलेला आहे आणि हे युद्ध आत्ता तरी कोणत्याही प्रकारे थांबण्याची शक्यता जी आहे ती दुरावलेली आहे. इराण अधिकच पेटलेला आहे आणि त्यात आता युरोपसारखे देशसुद्धा युद्धामध्ये आपण उतरू अशी गर्जना करतायत. त्यामुळे आता पुढच्या आगामी काळामध्ये नेमकं काय घडतंय, कारण एवढं नक्की आहे या युद्धाचे परिणाम, या युद्धाचे पडसाद हे निश्चितच भविष्यामध्ये जगाला भोगावे लागणार आहेत. हे निश्चितच. इथेच थांबतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याही कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.